नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत साधी जाळी गोंडे। हे बघा, या सुईमध्ये हे मी 5 पदरी म्हणजे 2 धागे 5 वेळा गुंडाळून घेतले आहे आणि सिंगलच या सुईमधनं घेतलेले आहे आणि सगळे शेवटी त्याची गाठ मारून घेतलेली आहे। या पद्धतीने सगळ्यात लास्टला गाठ मारायची आहे। या अशी आणि साडीच्या टोकापासून इथून आपण सुई घ्यायची आणि इथून पूर्ण पॅक करून घ्यायची। हे जे आपण एक जाळी जे बांधतो ना, त्याच्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे, कारण प्रत्येक आपण धागा तोडून कापून जो बांधतो त्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे। आता ही अशी गाठ मारून घेतली की एक अर्धा इंच किंवा एक इंचाच्या मापावरती आपण ही सुई अशी करून इथून एक गाठ आसूड गाठ म्हणतो आपण त्याला, ती अशी पॅक करून घ्यायची म्हणजे ही एक जाळी तयार झाली। ही सोप्या पद्धतीने आणि लवकर होणारी डिझाइन आहे आणि दिसायला हे खूप सुंदर दिसते। हे बघा, हे असं प्रत्येक इंचावरती अशी गाठ मारून घ्यायची। साडीचे गोंडे बनवताना नेहमी एवढं लक्षात ठेवायचं की आपला टाइम कसा जास्त कमी वापरता येईल आपल्याला, कारण जेवढ्या कमी टाईममध्ये आपण वापरू ना तेवढे जास्त आपल्याला ऑर्डर्स येतील किंवा आपला वेळ वाचेल, दुसऱ्या कामामध्ये आपला वेळ यूज होईल। जर तुम्ही नवीन असताल ना, तर तुम्ही एक इंचावरती मार्किंग जरी करून घेतलं ना चॉकनी तरी चालेल, किंवा अंदाजानेही असं एक इंचावरती आपण करू शकतो। खूप सोपी पद्धत आहे, खूप कमी वेळात होते आणि साडी। तुम्ही ज्या त्या ठिकाणी राहत असताल ना, जर असे बेसिक साड्यांचं डिझाईन शिकून ना, तुम्ही जर घरी बसल्या एखाद्या गृहिणींना काही काम नसेल तर तुम्ही अशा साड्या करून सिंपल पद्धतीने जे आपल्या जवळपास साडीचं शॉप आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑर्डर्स घेऊ शकता आणि असे पैसे कमवू शकता। पैसे कमवता येतात आणि आपला छंदही जोपासता येतो। घर बसल्या काहीतरी काम असणे हे खूप महत्त्वाचे असते प्रत्येक लेडीजसाठी। प्रत्येकाला असं वाटतं की आपले 4 पैसे आपल्या हातामध्ये शिल्लक राहिले पाहिजे। आणि माझे साडीचे कस्टमर आहेत ना, त्यांची रिक्वायरमेंट अशी आहे की मला या साडीचे जे गोंडे बांधणार आहोत आपण खाली, तर ते थोडे पातळ हवेत आणि लांब हवेत। त्याकरता हे बघा, हे जे मी डबल 2 धागे म्हणजे 2 रीळ जे घेतलेले आहेत ना, ते 50 वेळा गुंडाळलेले आहेत, तर ते हे एवढ्या जाडीचे दिसतात।
तर आपण एक कॉन्ट्रास्टमध्ये बांधणार आहोत, एक लाल आणि एक ग्रीन. हे बघा, त्यांना अशी एवढी लांबी आली, एवढी लांबी. त्याच्यामुळे आपण थोडे पातळ घेतले, कारण खूप जर जाड घेतले ना तर ते लांब खूप चांगले दिसत नाही. हे बघा. आणि अशा पद्धतीने जर आपण गाठ मारली ना, हे वरती गाठ मारून इथं कट नाही करायचं, कारण इथं जर कट केलं ना हा जरीचा धागा असतो, हा लगेच निसटून जातो. त्यापेक्षा ना हे हा जो आहे ना आपण हे अशी गाठ मारलेली, हा धागा आहे ना आतून ही सुई आतून घ्यायची आणि आतून घेतल्यानंतर ना इथे डायरेक्ट कट करायचं. त्यामुळे काय होतं, हा धागा सुद्धा खाली जातो, हा दिसतानाही सुंदर दिसतो आणि निसटतही नाही. हे बघा, तर एक आपण हा गॅप एक सोडलेला आहे, याच्या इथून हा आपण दुसरा घेणार आहोत. आता लाल कलरचा घ्यायचा. हे बघा, हे धागे जरीचे धागेत ना फुगून राहायची काही गरज नसते. तुम्ही हा 2 वेढे, जे मी जसे 2 वेढे घेतलेले आहेत, एवढे जरी घेतलं ना खूप पॅक गाठ बसते ही. फक्त जी गाठ मारण्याची पद्धत असते ना ती आपण व्यवस्थित ठेवली ना तर बिलकुल गाठ सुटत नाही.
हे बघा, हे बघा, या पद्धतीने खूप सुंदर दिसतं ना हे. जेव्हा आपण साडीचा पदर घेतो ना तेव्हा खूप सुंदर दिसतं. आणि जाळी पण बघा किती नाजूक आलेली आहे, की कळतही नाही, इतकं सुंदर दिसतं. ते तुम्हाला पूर्ण दाखवायचं म्हटलं ना, हे बघा. इतके सुंदर दिसतात. तुम्ही याच्यामध्ये जाड बनवायचे असले तर अजून जाड बनवू शकता. अजून हा छोटा एवढा जरी साईज बनवलात ना तरी खूप सुंदर दिसतो. पण आता जसं रिक्वायरमेंट जशी आहे त्या पद्धतीने मी बनवते.